कवठेमहांकाळ येथे डॉक्टर शंकरदादा माने यांचा नागरी सत्कार व कार्यकर्ता चिंतन मेळावा। कवठेमहांकाळ येथील डॉक्टर शंकरदादा माने म्हटल्यानंतर परिसरामध्ये गोरगरीब सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व कामगारांचा हक्काचा व कामाचा माणूस म्हणून ओळख असलेले डॉक्टर शंकरदादा माने यांनी वयाच्या 16व्या वर्षी जनतेच्या सेवेसाठी आपल्या जवानीचा योग्य वापर केलेला आहे। एखादा युवक कार्यकर्ता कसा असावा, महाराष्ट्रातील तरुणांना हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे। आज कोणत्याही उच्च पदावर निवडून गेले नसतानाही, कधीही जनतेने निवडून दिलं नसतानाही त्यांचे कार्य पंचक्रोशीमध्ये एक कामाचा माणूस म्हणून ओळखलं जातं। आजपर्यंत लाखो गरिबांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांनी डॉक्टर, इंजिनियर, उच्च शिक्षित बनवले। एवढेच नाही तर गरीब शेतकरी कामगार वर्गाला दवाखाना मोफत करून दिला। 2 टाइमच्या जेवणाचीही या माणसाने सोय केली आहे। कवठेमहांकाळमध्ये अनेक तरुणांना नोकरी, अनाथ वृद्धांची सेवा अनाथ आश्रम वृद्धाश्रमाच्या माध्यमातून करत आहेत। लोकांना जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे। डॉक्टर माने यांच्या कार्याचा पाडा वाचेल तेवढा कमी आहे। या व्यक्तीकडे बघितल्यानंतर असं समजून येतं की जनतेचे काम करण्यासाठी कुठल्याही खासदार किंवा आमदाराच्या पोटाला जन्माला येणारी पोरं काम करू शकतात असं नाही। सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला हा व्यक्ती आज हजारो कोटींचे काम करू शकतो। अशा कामाच्या माणसाला या मतदारसंघाचा आमदार बनवला पाहिजे असे जनसामान्यातून उद्गार येत आहेत। अशा कामाच्या व्यक्तीचा नागरी सत्कार 9/7/2024 रोजी करण्यात येणार आहे। स्थळ नगरपंचायत कवठेमहांकाळचे नाट्यगृह येथे करण्यात येणार आहे। तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे किंवा त्यांचा सत्कार करू इच्छित सर्व जनतेला कळवण्यात आले आहे की सत्कार हा हार, गुच्छ किंवा शाल, फेटे न आणता येणारी आगामी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभेची निवडणूक डॉक्टर शंकरदादा माने हे लढवणार आहेत। तुमच्या हक्काचा आमदार निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी, निवडणूक लढवण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ म्हणून आर्थिक मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे व सत्काराचे पैसे घेऊन आम्ही डॉक्टर शंकरदादा माने यांच्याबरोबर ठाम आहोत असे सिद्ध करावे आणि डॉक्टर माने यांचे मनोबळ वाढवावं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्ता चिंतन मेळावा व कामगारांसाठी 7 लाखाच्या दवाखान्याचे मोफत अनावरण, कामगारांना भांडी, संसार सट, कामावर लागणारे सेफ्टी सुरक्षा किट वाटले जाणार आहे। तरी सर्व कामगार व परिसरातील गोरगरिबांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।